रंकाळा हे कोल्हापूरच्या सौंदर्याचा मानबिंदू मानला जातो। या रंकाळा तलाव आणि परिसराच्या दुरावस्थेबद्दल पर्यटक आणि रंकाळा प्रेमींमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत। राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेला आणि कोल्हापूरचं वैभव असलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक कोल्हापुरात येत असतात। मात्र हाच रंकाळा आता मरण यातना सोसत असल्याचं दिसून येत आहे। एकीकडे कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे तलावाचं विद्रुपीकरण होत असल्याचं दिसून येत आहे। संध्यामठ परिसरात कपडे आणि जनावरं धुण्यामुळं होणारं प्रदूषण ही तर नित्याचीच बाब आहे। याशिवाय भेळचे कागद, पाणीपुरीचे द्रोण, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक प्लेट आणि कप, पर्यटकांनी आणलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजचे कागद हे कचरा कुंडीत न टाकता रंकाळ्याच्या पाण्यात अथवा परिसरात अस्ताव्यस्त टाकलेले दिसून येत आहेत। शहरातील घाण सांडपाणी रंकाळा तलावात मिसळल्यानं रंकाळ्यातील संपूर्ण पाणी हिरवट दिसतंय। रंकाळ्यातील असंख्य मृत मासे कुजलेल्या अवस्थेत तलावाच्या सभोवती असणाऱ्या संरक्षक भिंतीजवळ पडलेले दिसून येत आहेत। डी मार्टच्या समोर असलेल्या गणपती मंदिराच्या पाठीमागं पाण्याचा निचरा होणारी गटार बंद अवस्थेत असल्यानं दुर्गंधी निर्माण होऊन जंतूनं भरलेली आणि पाण्यानं तुंबलेली छोटी छोटी तळी निर्माण झाली आहेत। हिरवट पाणी आणि मृत माशांची दुर्गंधी दूरवर पसरून लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय। निर्ढावलेल्या निर्लज्ज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे भयानक दृश्य दिसत नाही का, असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय। आम्ही रोज इकडे चालायला, फिरायला, योगा, प्राणायाम वगैरे करतो, स्विमिंगला येतो। पण इथे आता सध्या बघितले संपूर्ण चारही बाजूला, एकच बाजू नाही, संपूर्ण चारही बाजूला मासे मरून पडलेत। अगदी ढीग लागला आहे माशांचा, एक दोन नाही, कचऱ्यासारखे मासे पडलेत मरून। तिथे जे प्राणायाम करायला बसते मी, तेव्हा तो माशांचा वास नुसता येत राहतो, घाणेरडा जो वास आहे तो, तर व्यवस्थित काही होत नाही आहे। तसंच ह्या मशिनरी पण सगळ्या तुटलेल्या वगैरे, मागे पण एकदा झाली आहे माझी मुलाखत, पण काही त्याच्यावर हे काही नाही आहे। आता मगाशी कोणीतरी म्हणालं की इथले अधिकारी जे निर्ढावले, नुसते निर्ढावले नाहीत, निर्लज्ज आहेत। मी सांगते निर्लज्ज आहेत, अजिबात लक्ष देत नाही आहे। आम्ही काळ्या फिती लावल्या, किती मोर्चे, आता रस्ता बंद करणार आहोत, रस्त्यावर बसणार, धरणा आंदोलन करणार आहोत जर काही ॲक्शन घेतली नाही तर। किती सहन करायचं? लोकांनी काहीतरी लोकांचा विचार करायला पाहिजे। नेते आहेत, निवडून दिले तुम्हाला, जरा तरी काय वाटायला पाहिजे की आपण बाबा आपले फक्त जेव्हा निवडणुका असतात तेव्हा येतात, इलेक्शन आलं की रोडवर बोर्ड लागतात, एवढे कोटी आलेत, आता हा रस्ता बना, रस्त्यासाठी एवढे करोड आलेत। निवडणुका झाल्या की बोर्ड गायब, पुन्हा निवडणुका आल्या की बोर्ड लागतात। लाज वाटत नाही कशा लोकांना असे बोर्ड वगैरे लावायला? आणि सगळ्यात महत्त्वाचा आता जो ज्वलंत प्रश्न झाला रंकाळ्याचा, ते पाण्याला इतकी दुर्गंधी येते। त्याच्यामध्ये मी माझ्याकडे सुद्धा व्हिडिओ आहेत, मासे मेलेले आहेत, बदकं मेलेले आहेत, कासवं मेलेले आहेत। प्रशासनाला एवढे म्हणजे न्यूजला एवढं रोज दाखवायला चालत, प्रशासन काय बघायला तयार नाही। आता जस्ट आम्ही वॉकिंग करताना एडगे साहेब, कलेक्टर साहेब पळत गेले, जॉगिंग करत गेले स्वतः। त्यांनी काय बघितलं, कशासाठी आले होते माहीत नाही, पण त्यांनी बघावं आणि करावं ही आमची रंकाळप्रेमींची इच्छा आहे। फक्त रंकाळ्याची दुरवस्था बघून अक्षरशः म्हणजे कीव येते, तेव्हा फिरायला नको असं वाटतं आहे। रंकाळ्यावर इतकी दुर्गंधी अशी आहे। आता रंकाळ्यामध्ये इथं मासे मरून पडलेले आहेत, हे प्रत्यक्षात तुम्ही पाहताय। पण रंकाळ्यावर जे लोटतात, कधीतरी लोटतात, असं नाही की रोज लोटावं असं पण कधी येत नाहीत। लोटतात ते सगळे लोक फिरायला येतात, त्याच वेळेला लोटतात। मग लोकांचं हे प्रदूषणच जास्त होत असते ना, त्यांना लोटायचं जे असेल तर रात्रीच्या वेळेत लोकांनी हे इथला रंकाळ्याचा परिसर लोटावा, हीच फक्त आमची अपेक्षा आहे। बाकी काही नाही, रंकाळा स्वच्छ राहावा। म्हणजे बाहेरून येणारे लोक आहेत ते कचरा कसंही टाकतात, खाऊ कसंही टाकतात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यानंतरच हे सगळं थांबणार आहे। रंकाळा उद्यानातील ओपन जिममध्ये सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं येतात। या ओपन जिममधील साहित्याची दुरावस्था पाहवत नाही। पलीकडं पदपथ उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी बसवण्यात आली आहेत। यातील घसरगुंडीला पडलेली मोठी भोकं, हुकातून तुटलेले झोपळे आणि व्यायाम साहित्यांची देखभाल नसल्यानं साहित्य गंजून बंद पडलंय। व्यायाम करण्याचे जे साहित्य लावलेले आहेत, कित्येक वेळा आम्ही त्याचे फोटो काढूनसुद्धा पाठवलेत, न्यूजला पाठवलेत, तरीसुद्धा त्याची काही दुरुस्ती होत नाही। हाय त्या मोडक्या तशाच पडलेल्या आहेत, ठिकठिकाणी गंजलेल्या आहेत काही ठिकाणी, तर त्यामुळं लोकांना व्यायाम करायला खूप अडचणी येतात। तर त्याचीसुद्धा दुरुस्ती करणे गरजेचं आहे, पण अजिबात प्रशासनाचं काय लक्ष दिसत नाही। आतल्या बाजूला तर इतकी घाण असते, पण एकही कर्मचारी आतल्या बाजूला इथं काम करताना दिसत नाही आम्हाला। कित्येक वर्ष आम्ही बघतोय, आम्ही म्हणजे रंकाळ्याला फिरायला येणारी जी लोकं आहेत तीच लोकं साफसफाई करत असतात, हे करत असतात। तर प्रशासन बाबा इथे या ठिकाणी कायमस्वरूपी इथं कामगार लावणे गरजेचं आहे। आतल्या बाजूला झाडांची निगा राखणे म्हणा, पाणी मारणे म्हणा, ह्या गोष्टी इथं होत नाहीत। स्वच्छता तर अजिबात होत नाही।
तर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. रंकाळ्याच्या सर्व प्रवेशद्वारांसमोर आणि रंकाळ्याच्या सभोवती अतिक्रमणानं विळखा घातलाय. रंकाळ्याच्या सभोवती बेशिस्त वाहन पार्किंग केलं जातंय. अनेक बेकायदेशीर आणि बंद पडलेल्या हातगाड्या तोडक्या मोडक्या अवस्थेत अस्ताव्यस्त दिसून येत आहेत. डी मार्टच्या समोर असलेल्या भागात तर काही हातगाड्या सिमेंट वाळूंनी जमिनीमध्ये बांधून घेतलेल्या दिसून येत आहेत. या गाड्यांमुळे रंकाळ्याचा मुखवटाच झाकला गेलाय. एरवी अतिक्रमणांवर घाला घालणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य दिसून येत नाही का, असा सवाल उपस्थित होतोय. रंकाळ्याच्या दुरावस्थेबद्दल येस न्यूजनं ही जी मोहीम चालू केली आहे त्याचं प्रथम आम्ही एक रंकाळप्रेमी नागरिक व अभिनंदन करतो. आज फक्त माध्यमातून आम्ही निधी किती आला रंकाळ्यासाठी एवढंच पाहिलं, पण आम्ही इथं सकाळी रोज फिरायला येतो. वास्तव जर बघितलं तर वास्तव आणि ते फार मोठी तफावत आहे. फक्त मंत्री आणि हे आले की पाहणी करून जायचं, पण एकंदरीत तिथली जी गाड्यांची अवस्था रंकाळ्यात एंट्री करतानाच तिथं श्वास गुदमरतो रंकाळ्यात आत येणाऱ्या माणसाचा. पलीकडे ती ड्रेनेजची अवस्था जी वर्षानुवर्षे तुंबलेला आहे त्याचा येणारा वास असेल. त्याचबरोबर ही जिमची दुरावस्था, इथं लावलेले बोर्ड फलक त्याच्यावरचा अंदाजित रक्कम आणि ती जिमची दुरावस्था बघितली, इथल्या बागेची लागलेली दुरावस्था, हे एकंदरीत बघितलं तर कुठंतरी हे थांबणं गरजेचं आहे. आणि महापालिकेनं एक रंकाळप्रेमी नागरिक म्हणून विनंती करून एक सक्षम अधिकारी ह्या रंकाळ्यासाठी फक्त या रंकाळ्याचा नेमला पाहिजे, त्याच्या हाताखाली स्टाफ दिला पाहिजे. कारण अपुरा स्टाफ आहे, अधिकारी नाही, अशामुळे रंकाळ्याची ही जी काही दुरावस्था झालेली आहे. रंकाळ्याच्या इथं जी स्वच्छता पाहिजे किंवा काय पाहिजे ते लक्ष दिलं जात नाही. प्रशासनाचं तर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इकडं गाड्या लावलेल्या असतात, त्याचं घाण पडलेली असते, त्याचा दुर्गंधी सुटलेली असते, त्याच्याकडं कधीच लक्ष नसते. त्याचबरोबर रंकाळ्याचं मूळ दुखणं आहे ते म्हणजे तिकडून येणारं घाण सांडपाणी. ते सांडपाणी जर बंद केल्याशिवाय रंकाळ्याची मूळ जे हे आहे दुर्दशा ती थांबणार नाही. आणि त्यामुळं प्रत्येक वर्षी आम्ही बघतो आहे की मासे मृतावस्थेत पडले असतात, इतर जलचर पाणी पडलेलं असतात. 12 किलोचा मासा मरून पडलेला. हां, आणि त्यामुळे अशा समस्येकडं मुळाकडे लक्ष दिलं पाहिजे. पण मुळाकडे लक्ष न देता वरवरचे सौंदर्यीकरण करणे याकडेच यांचं लक्ष आहे. जावळाच्या गणपतीपासून रंकाळा गणपती मंदिरापर्यंत नवीन बांधण्यात आलेलं पदपथ हे वाहतूक कोंडीला आमंत्रण देत आहे. या रस्त्यावर पालेभाजी, फळभाजी आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्यानं दररोज वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. रंकाळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी लावण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचं दिसून येत आहे. एकीकडं विद्युत रोषणाईनं रंकाळ्याचा चेहरा उजळलाय, तर दुसरीकडं रात्रीचं खेळ चाले असं प्रसंग घडताना दिसत आहेत. आत्तापर्यंत रंकाळ्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च झाले, मात्र रंकाळ्याच्या सौंदर्यात भर पडली नाही. आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली, मात्र निर्ढावलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य कळलं नाही. ते कधी कळणार? जनावरं आणि कपडे धुण्यानं दूषित झालेलं हिरवं पाणी, केंदाळाची दुर्गंधी, मृत बदकं, मृत माशांचा खच, अतिक्रमणाचा विळखा, शिल्पांची दुरावस्था, उद्ध्वस्त झालेली तटबंदी, बेशिस्त वाहन पार्किंग, अस्वच्छतेच्या गर्दीत हरवलेल्या रंकाळ्याचं सौंदर्य पाहायला जगभरातल्या पर्यटकांनी कोल्हापुरात यायचं का, हाच प्रश्न सध्या जनतेला पडलाय. रंकाळा तलावाची देखभाल पाहण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं स्वतंत्र असे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं एक पथक नेमायला हवं. अन्यथा कोल्हापुरातील अनेक ऐतिहासिक वास्तू सध्या गायब होत चाललेत, अस्तित्व हरवत चालल्यात. तसंच एक ना एक दिवस रंकाळा देखील आपलं अस्तित्व हरवेल असं सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह उत्तम पाटील.